ओम नमो आदेश. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की श्रीकृष्ण जन्माष्टमी श्री कानिपनाथ मंदिर शिर्डी येथे कशी साजरी होते ते. आता आपण बघणार आहोत उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मंदिरातील विविध कार्यक्रमांची संपूर्ण माहिती व दर्शन. तर मित्रांनो, नवमीला म्हणजे काल्याच्या दिवशी सकाळी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा शेवटचा अध्याय वाचून पारायणाची सांगता केली जाते. नारायणाचे अवतार श्रीपतीनाथ यांनी स्वर्गामध्ये जाऊन इंद्राचा पराभव केलेला आहे. महादेव शंकर विष्णू भगवान यांना सुद्धा अत्यवस्थ केलेले आहे आणि ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर इंद्राचा गर्वहरण झालेला आहे. हरिहरांचे जिंकून कोटी पुढे लोभाची केली भेटी, गमन कळा नारदा होती प्राप्त झाली महाराजा. नंतर तिथून ते निघाले गेले, तिथे बळीराजाला भेटलेले, वामनाला भेटलेले, पुन्हा पृथ्वी तलावरती या बद्रिकाश्रमाला आलेले. अशा पद्धतीने इंद्राचा जो श्रीपतीनाथांनी पराभव केला ही गोष्ट इंद्र नवीनच तयार झाले आणि त्या बैठकीमध्ये इंद्रदेवाने सगळ्यांचा निरोप घ्यायचं ठरवलेलं आहे. नाथांना सुद्धा तिथून जावंसं वाटत नव्हतं, परंतु त्यांचं काम काय एका ठिकाणी राहण्याचं नव्हतं. गावोगावी झाले, दुधदळावरती लोकांना बोध करणे, बद्रिकाश्रम विद्यार्णव झाला असेल तेव्हा मग हे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत पुढे गेलेले आहे. आणि त्या ठिकाणी 8व्या अध्यायामध्ये त्यांची या राजापासून राजाशी गाठ पडलेली. सूर्याच्या ओठामध्ये पशुपतराया यांनी दर्शनाला गेलेला असताना त्यांचा मच्छिंद्रनाथांचा जो अपमान झाला त्यांच्या सेवकांकडून, त्यांच्यासाठी मच्छिंद्रनाथांनी त्यांचे हातपाय चिटकवले आणि मग ते मंत्री हुशार होते, त्यांनी मच्छिंद्रनाथांची आळवणी केली, त्यांना सोडवलेलं आहे आणि मग तिथून पुढं त्यांचं सत्य झालं आणि त्यांचे दर्शन रामप्रभूचं घडवले 1908व्या अध्यायात. ह्या अध्यायाचं जे कोणी वाचतील जखीन म्हणजे दाखिनी शंकिनी यांच्यापासून जो त्रास असेल तो त्या माणसांचा. म्हणून श्रोते हो भाविक त्यांना सोडणे द्या की निंदा वचन विश्वास परस्पर होऊन मोक्ष मुक्काम स्वतः ग्रंथकार स्वतःना सांगतात की तेव्हा तुम्ही या ग्रंथाची निंदा करू नका, स्वतः एकदा वाचा, ऐका, समजून घ्या आणि मग जर तुम्हाला जर त्याच्याबद्दल काही वाटलं तर मग तुम्ही तसं काही बोलले तर चालेल, पण मात्र न बोलता जर कोणी टीका करेल तर ते मात्र काही हे सहन केलं जाणार नाही. त्याचं फल त्यांनी सांगितलेलं आहे की जर असं गेलो ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम स्वाहा. ओके. नाथांचा ध्वज, निशाण व छबिन्याची मिरवणूक गावातून निघते. ही मिरवणूक श्री साईनाथ महाराजांच्या मंदिराकडे भेट देऊन श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिराला भेट देते. तेथे श्री हनुमंतरायाची व चैतन्य कानिपनाथ महाराजांची खूपच विलोभनीय व दुर्मिळ अशी भेट होते.
शबीना मिरवणूक व ध्वज गावातून पुन्हा मंदिराकडे येतो. त्यानंतर दुपारी 12 वाजता दही हंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो व यानंतर नाथांची महाआरती होत असते. राधा कृष्ण जय कुंज बिहारी मुरलीधर तिकडे ना पुढे हरी कबर सुपर वाटा बोलाली बाळी अनुसयाने वाजवली टाळी अनुसयाने वाजवली टाळी कृष्ण गंगाला यमुना टाळी दुवाळा दुदू रे दुदू कृष्ण गंगाला यमुना टाळी दुवाळा दुदू रे दुदू पाचव्या दिवशी सवाईचा मेळा नारळ देवीला फोडा पाचव्या दिवशी सवाईचा मेळा लिंबू नारळ देवीला फोडा ताल्या बाळाला दुसऱ्या काळा दुबाळा दुदू रे दुदू ताल्या बाळाचे दुसऱ्या काळा दुबाळा दुदू रे दुदू. नवनाथ सिद्धा ओम श्री चैतन्य कानिपनाथ महाराज की जय. करता दुःखहर्ता विघ्नाची गुरवी गुरवी प्रेम कृपा जयंती सर्वांगी सुंदरावती सिंधुराची कंठे गळते माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरवी. जय देव जय चंदनाची ओटी कुमकुम केशरा देवी ललिता मुकुट शोभा तुबारा गुणगुण देनो पुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरवी. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो सत्यासुरमर्दनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी मुनी पाता तुझ ऐसे नाही चारी श्रमलोपन तुला वरदे वाडू श्री गुरुदत्ता. जय देव चरणापासून झाले चरपाती नाथ परमाचे उत्पत्ती भागे
महाआरतीच्या नंतर खूप मोठा भंडारा मंदिरामध्ये केला जातो. सर्व भाविकजण या महाप्रसादाचा मनसोक्त आनंद घेतात व नाथांचा आशीर्वाद प्राप्त करतात. तर मित्रांनो, शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा कानिपनाथ मंदिर शिर्डी येथे आजही जोपासली जाते. तुम्हीही या कालावधीत नाथांच्या मंदिराला अवश्य भेट द्या व नाथ महाराजांची कृपा तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच नाथांच्या चरणी प्रार्थना. हे आमचे महाराज यांच्या कर्तृत्वाने हे आज अन्नदान छत्र ना बाबा तू काही व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओम नमो आदेश अलख निरंजन. ओम श्री चैतन्य कानिपनाथाय नमः.